विकासाच्या मुद्द्यावर नाशिक महापालिकेत सत्तेवर आलेल्या मनसेला 2 वर्षात अनेक धक्के बसलेत। त्यांच्या नगरसेवकांना गळती लागल्याने 3.5 वर्षांपूर्वी 40 असलेल्या मनसे नगरसेवकांचा आकडा फक्त 29 इतकाच उरलाय। नाशिकच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या राज ठाकरेंच्या आश्वासनाला नाशिककरांनी कौल दिला आणि थोडे थोडके नव्हे तर तब्बल 40 नगरसेवक नाशिक महापालिकेत पाठवले। महापालिकेच्या रूपानं मनसेच्या हातात सत्ता आली, पण त्यातून नाशिककरांना काय मिळालं हा मोठा प्रश्न आहे। कारण याआधी भाजप सोबत सत्तेत असलेला मनसे आता राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सत्तेत आहे आणि सत्तेवर आल्यापासून मनसेला लागलेली गळती काही थांबायला तयार नाही। काही दिवसांपूर्वी मनसेच्या 3 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला, तर आता 5 नगरसेवक भाजपमध्ये गेले। यापूर्वी म्हणजे 1.5 वर्षापूर्वी महापौर पदाच्या निवडणुकीत भीप डावलल्यानं मनसेच्या 2 नगरसेवकांचं पद रद्द झालं, तर हेमंत गोडसेंना शिवसेनेनं खासदारकीचं तिकीट दिल्यावर त्यांनीही मनसेच्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला। यामुळे नाशिकमध्ये 3.5 वर्षापूर्वी 40 असलेल्या मनसेच्या नगरसेवकांची संख्या आता 29 वर पोहोचली आहे आणि त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। नाशिकमध्ये मनसेला गळती लागण्याचं कारण काय? पक्षाध्यक्ष राज ठाकरेंचं पक्षावर नियंत्रण आहे की नाही? अपयश झाकण्यासाठी नगरसेवक मनसेला रामराम करतायत का? कारण काहीही असलं तरी राज ठाकरेंची ड्रीम सिटी असलेल्या नाशिकमध्येच मनसेला भगदाड पडलंय हे वास्तव आहे आणि भगदाड बुजवायला त्यांना अद्याप यश आलेलं नाही ही मनसेसाठी वेदनादायक वस्तुस्थिती आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र, नाशिक।